श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. श्रीमन नारायण नारायण हरे हरे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 14 नोव्हेंबर गुरुवारी आहे वैकुंठ चतुर्दशी. मैत्रिणींनो, कार्तिक पौर्णिमेच्या आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते. या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान श्री हरी विष्णूंनी वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे भक्त विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल. बघा, आजकाल आपल्याला काय झालं आहे, अगोदर आपण म्हणायचो की मेल्यानंतर नरक यातना भोगावी लागतील, त्यासाठी आपले कर्म चांगले ठेवा. पण हे आहे कलियुग. या कलियुगामध्ये काय आहे, आपण जे कर्म इथे करत आहोत ते कर्म इथेच फेडून आपल्याला मृत्यूची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मग आपण काय विचार करतो की जिवंतपणे आपल्याला एवढ्या समस्या आहेत की एवढ्या अडचणी आहेत की आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहे, तर किमान मृत्यूनंतर तरी आपल्याला नरकात जाण्याची वेळ येऊ नये किंवा नरक यातना मिळू नये असे बऱ्याच जणांचे विचार असतात. मृत्यूनंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी, आपल्याला सद्गती मिळावी यासाठी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत केले जाते. काही कार्तिक महिन्यातील वैकुंठ चतुर्दशीचे भगवान शिवाचे भगवान श्री हरी विष्णूंचे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख दूर होतील. आणि आता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होईल. मैत्रिणींनो, चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू शेषनागावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार भगवान शिवशंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहरांची भेट म्हणजे विष्णू आणि भगवान शिवशंकरांची भेट होते. असे म्हटले जाते की या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची 1000 नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरामध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्ये ही पूजा केली जाते. ही पूजा मध्यरात्री केली जाते. बघा, या दिवशी आपल्याला अगोदरच सांगितल्याप्रमाणे जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठायचे आहे. आणि तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर 5:30च्या अगोदर म्हणजे पहाटे 3 ते 5 या दरम्यान उठून जर स्नान केले तर अतिउत्तम आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यांच्यासमोर झाडून काढायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि या हळद मिश्रित पाण्याने आपल्याला सडा मारायचा आहे. फ्लॅटचे घर असेल तर पुसून घ्यायचं आहे, कारण या दिवशी जेव्हा आपण भगवान श्री विष्णूंची सेवा करत असतो, त्यांची पूजा करत असतो, तर त्यांच्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते. तर त्यामुळे माता लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी माता लक्ष्मीने आपल्याला घरात यावं, आपल्या घरातील जे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे. त्यानंतर सकाळी 9च्या अगोदर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना सर्वात महत्त्वाचा आपल्याला प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते ती म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती, भगवान शिवशंकरांची पिंड. आता या दोन्हींना सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही 11 पळी ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत अभिषेक करू शकता आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर 11 पळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अभिषेक करू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्याने पंचामृताने दोन्हींनीही अभिषेक करू शकता. पंचामृताने तुम्हाला शक्य नसेल तर फक्त शुद्ध जलाने अभिषेक केला तरीही चालेल. आणि देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यांना स्थापित करून घ्यायचे आणि त्यानंतर भगवान श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीला एक का होईना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि महादेवाच्या पिंडीला आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे. शक्य झालं तर तुम्हाला 108 तुळशीपत्र बाळकृष्णांना आणि 108 बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे शक्य नसेल तर एक अर्पण केलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा बघा आपण स्नान वगैरे आपलं झालं आणि आपण बाकीचे जे काम करत असतो तो सकाळी उठल्यानंतर मोबाईलवर किंवा टी व्हीवर आपल्याला
विष्णू सहस्रनामावली लावायची आहे किंवा तुम्ही हरिहर स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणू सुद्धा शकता आणि विष्णू सहस्रनाम म्हणून सुद्धा शकता. सकाळी म्हणणं शक्य नसेल तर किमान आपल्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर अगदी प्रत्येक घरोघरी आपल्याला लावायचा आहे, कारण हा दिवस म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा, महादेवांचा आणि माता लक्ष्मीचा मानला गेलेला आहे. असं म्हणतात की या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली स्वतः माता लक्ष्मीने भगवान श्रीहरी श्री विष्णूंना भगवान शिवशंकरांना स्वयंपाक करून जेवण घातले होते. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाला फळ लागलेले आहेत म्हणजे आवळी लागलेली आहेत अशाच आवळ्याच्या वृक्षाखाली जेवण करायला खूप महत्त्व आहे आणि तिथे जर स्वयंपाक करून जेवणाचे भाग्य तुम्हाला लाभलं यापेक्षा म्हणजे तुमच्यापेक्षा भाग्यवान कोणीही नाही. तुम्हाला शक्य झालं तुमच्या घराच्या आसपास कुठे आजूबाजूला कुठे जर आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाखाली या दिवशी नक्की जेवण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला घरात जर श्रीहरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्या फोटोला सुद्धा आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि सायंकाळी प्रदोष समय आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर आणि भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बघा आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये सत्यनारायण भगवानाचा फोटो असतो. तर एक पाट घ्यायचा, त्याच्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आणि तुमच्या देवघर मोठं असेल, देवघरात जागा असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकता. त्यावर भगवान सत्यनारायण भगवानाचा फोटो ठेवायचा किंवा विष्णू भगवानाचा फोटो असेल माता लक्ष्मीसह तो फोटो ठेवायचा आणि त्यासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो तुम्ही निरंजनमध्ये लावू शकता, मातीच्या पंतीमध्ये लावू शकता, काही हरकत नाही. आपण तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर आपण रोजच्या देवपूजेच्या दिव्यात जे तेल वापरतो त्याने दिवा लावला तरीही चालेल. पण आपल्याला सायंकाळी प्रदोष समयी म्हणजे काय, सूर्यास्ताच्या 1.5 तास अगोदरचा काळ आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास कालावधी त्याच्यामधील जी वेळ आहे ती आहे प्रदोष समय. या काळामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळाली तर विष्णू सहस्रनामावली म्हणत भगवान श्री हरी विष्णूंना या 1000 पत्र अर्पण करायचे आहेत. त्या दिवशी जर तुम्हाला 1000 तुळशीपत्र मिळत असतील आणि ही सेवा जर तुम्ही करत असाल तर यापेक्षा मोठी सेवा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी कोणतीच नाही. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर ही नक्की सेवा करू शकता. तर यामध्ये आपल्याला कष्ट काय लागतील तर तुळशीपत्र तोडायचे फक्त कष्ट लागतील. दुसरं म्हणजे आपल्याला सायंकाळी प्रदोष काळी आपल्या घरी जाऊन प्रवेशद्वार असते ते खुलं आहे ठेवायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला आपल्याला मातीच्या पंतीमध्ये दिवे लावायचे आहेत. हे पण तुम्ही जे आपण देवपूजेसाठी तेल वापरतो ते तेल टाकून नॉर्मल वापरातील असेल तरी चालेल. जेवढा वेळ राहतील तेवढा वेळ राहतील, काही हरकत नाही. आणि सांगितल्याप्रमाणे त्यानंतर ही भगवान श्री हरी विष्णूची पूजा करायची आहे. आपल्या देवघरात दिवा लावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या प्रत्येकाच्या घरात जी तुळस असते त्या तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तोही गाईच्या तुपाचा दिवा, तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर म्हशीच्या तुपाचा तो दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण तुळशीला हरिप्रिया म्हटले गेले आहे, विष्णुप्रिया म्हटले गेलेले आहे. त्यामुळे या दिवशी हळद टाकून एक तुपाचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. आणि तुळशीजवळ आपल्याला किमान 11 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा म्हणायचं आहे. आणि या दिवशी दुपारी जर शक्य झालं तर बघा 12 वाजेपर्यंत कोणीही जेवण करत नाही आणि 12 नंतर आवळीच्या झाडाखाली याआधी कधी जेवण केलेले नसेल तर आवर्जून या दिवशी करावे. आणि जेवताना त्या आवळ्याच्या झाडाखाली 1 तांब्याभर शुद्ध पाणी मिश्रित हळद अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा. तसेच 1 तुपाचा दिवा प्रज्वलित करा. किमान 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. 11 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो 11 वेळा तुम्ही म्हणा आणि तिथे जेवण करा. तुम्हाला तिथे जेवण करणं शक्य नसेल, आवळीचं छोटंसं कुठे झाड आहे त्या झाडाला तुम्ही लावू शकता. जर आवळीचा छोटा झाड असेल आणि तुम्हाला जेवण करायला तर मला ॲडजस्टमेंट म्हणून काय करू शकता, आवळीच्या झाडाची जी कुंडी आहे ती मध्यभागी ठेवू शकता आणि त्या कुंडीच्या गोल बसून आपण
पूजाविधी करून तिथे जेवण करू शकतो। वैकुंठ चतुर्थी दिवशी काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं। यामुळे भगवान श्री हरी विष्णू, भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरी वास करेल आणि तुम्हाला सर्व दुःखातून दूर करेल। पण या दिवशी ज्या झाडाला आवळे लागलेले आहेत त्या झाडाखाली जेवण करायला मिळाले, तसेच स्वयंपाक करून जेवण करायला मिळाले तर अतिउत्तम आहे। तसेच जेवण झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम ऐकू शकता, म्हणू शकता। विष्णू सहस्रनामा झाल्यानंतर श्रीसूक्त सुद्धा एक वेळा म्हणू शकता। श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम म्हटले तरी सुद्धा चालेल। हे तुम्हाला म्हणता येत नसेल तर माता लक्ष्मीचा कुठलाही 11 वेळा मंत्र तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल, किंवा ओम नमः शिवाय 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा म्हणू शकता। अशा प्रकारे आपल्याला वैकुंठ चतुर्दशी दिवशी सेवा करायची आहे। मैत्रिणींनो, वैकुंठ चतुर्दशीची पौराणिक कथा थोडक्यात सांगते। एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता। यावेळी महादेवांनी विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले। यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला। विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी आहे त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखले जाईल। जो कोणी हे व्रत करेल, या दिवशी पूजा विधी नामस्मरण करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते। या दिवशी भगवान विष्णूंना चंदन, दूध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूचा अभिषेक केला जातो। या दिवशी विष्णू नामस्मरण केले जाते। विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो। असे म्हटले जाते, या दिवशी विष्णूसह भगवान शिव पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते। वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व मनोभावे पूजा करून स्तोत्र पठण केले जाते। मैत्रिणींनो, वैकुंठ चतुर्दशीला स्नान करून हरिहर स्तोत्र म्हटले जाते। विष्णूंची सहस्रनामावली म्हणून बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशी पान अर्पण केले जाते। पण इतर वेळी विष्णूंना तुळशीपत्र आणि भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले जाते। परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते। प्रयत्न करा की वैकुंठ चतुर्दशी दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 1 लोटा जल समर्पित करावे। हरिहर तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील। 2. कार्तिक मासात आलेली ही वैकुंठ चतुर्दशी दिवशी सकाळी नदीकाठात स्नान करायला जात असाल तर तिथे शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा करून फूल, बेलपत्र, धूप, अगरबत्ती, अक्षता अर्पण करून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। दीपदान करावे। वर्षातून एकदाच भगवान श्री हरी विष्णूंचे द्वार 24 तास उघडलेले असते, म्हणून सकाळी स्नान करायला गेल्यानंतर दीपदान अवश्य करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हरिहर नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। धन्यवाद।